राम मंडळी. आपल्या या रोज मैदानात यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज पहिला व्हिडिओ आणि या मैदानापासून आपली लाईव्हची नवीन यूट्यूब चॅनल चालू होत आहे. आणि आज विटा खेराडे वांगी या मैदानात आपण आलेलो आहे आणि बरीचशी टॉपची बैलं या मैदानात आज बिंजोडसाठी आलेली आहेत. आणि आपण बघू शकता या ठिकाणी वडोदकरांचा हिंद केसरी महाकाल आलेला आहे. आपण जाणून घेऊया त्याच्याविषयी. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं रुपेश पाटोळे. बैल कुठला आहे? बैल वडूचा महाकाल. आज कसं आहे नियोजन पहिला? आज झाले बऱ्यापैकी नियोजन चांगलं केलं या. शर्यत धरल्या चांगले रोखरखी शर्यत धरल्या शर्यत जाणार. आणि आज मैदान वगैरे कसं आहे? काय मैदान एक नंबर. फाट्या बी चांगल्या आहेत त्या, काय अडचण नाही फाट्याला. त्याच्या मापाचा पल्लाही आहे सगळा. बैल लय रागी दिसतो. बैलाला पहिल्यापासूनच ते बैलाच खासियत तशी आहे पहिल्यापासून. बैलाचं या काय वैशिष्ट्य आहे असं? बैलाचं एक वैशिष्ट्य कसं आहे, बैल पब्लिकला ठाम. डावा खान उजवा खान कुठलं बी राहणार पब्लिकला ठाम. किती पब्लिक येऊ द्या, पब्लिक येऊ चेचत जाणार. म्हणजे असं नाही की हात दांडी लागला आहे काय, तसं काय तर कॅसेट खासियत. आणि एकमेव त्यानं कधी आपला नाराज केला नाही. आज कसं आज किती बिनजोड आहेत काय? आज 2 बिनजोड आहेत. तिसरी ठरली तर तिसरी करून जाणार असं म्हणजे एवढं झालं, पण 2 तर फिक्स आहेत. बैलाने आपल्याला कुठं काय बोलाल मोठी मैदान? मोठं आमच्या आठवणीतलं एक मैदान म्हणजे हिंद केसरीचं मैदान पेडगावचं. 6 महिने बैल बसून होता. 6 महिन्यानंतर ना बैलाचं पार टोपण गेलं पायाचं. तिथं ह्याला माहीतच आहे सगळ्यांना. टोपण गेल्यानंतर बैलाला एक बैल 6 महिने बसून होता. 6 महिन्यातनं आम्ही बैल व्यायामी घेऊन बैलाचं ओके म्हणजे ही करून सगळं बैलाला सगळा व्यायाम करून देऊन चालून ट्रेन करून 6 महिन्यातनं डायरेक्ट हिंद केसरीला काढला. तिथं बैलाला आम्हाला गुलाल दिला. म्हणजे तेव्हा क्षण एक लय आठवणीतला आमच्या राहणार आहे. आता बैल झालाय का पुरेपूर आता कवर? पुरेपूर कवर झाला. आता काय अडचण नाही. आणि त्या मैदानात म्हणजे असं नाराज केलं नाही. बैल झालं कसं 4 मैदान आम्ही घेतली. 4 मैदानात बैल राहिला. गोलाला तर राहिला बैल, खटावला राहिला, परत 2-3 ठिकाणी असा राहिला बैल. तुमच्या बैलाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा आहेत आमच्या या रोज मैदानात या यूट्यूब चॅनलकडून. आणि असा तुमचा गुलाल कायम राहो ही प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद. ठिकाणी आपले स्वर्गवासी ड्रायव्हर आपले प्रशांत ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड यांचा रुद्र आलेला आहे. दादा रुद्राचं नियोजन कसं आहे? रुद्राचं दिला आहे शिर्डीला. आज किती शर्यत आहेत आजच्या रुद्रात? कोण आहे? बऱ्याच विश्रांतीनंतर आज बैल पडला. हो. आज कोण आहे ते आपले? आज हे आपले अमित पाटलांची त्यांनीच नियोजन केले. आज घरचा साज आणलाय का? घरचा साधा आणलाय, पण तो पैरा आहे, त्याला पण पैरा दुसरा. हां हां चालेल. काय पाहिलं नाव काय? शंकर गाव गाव कराड. आज किती बिन जोडा काय माहिती? आज एकच बिंजोड आहे. कसं नियोजन आहे काय? हाय चांगलं नियोजन आहे का? दिवाळी पण आपला शिवा बड्डे आहे आज शिवाचा. शिवा पण या ठिकाणी मैदानात दाखल झालेला आहे. बरीचशी मैदानं घालवलेली. असा गुरु पण आलाय आणि गुलाल घेऊन आलेला आहे आज गुरुचे मालक आहेत आपले अमोल भाऊ. अमोल भाऊ आज शर्यत कशी दिसली? शर्यत तशी म्हणायला गेलं तर ओपनचीच म्हणता येईल. शर्यत प्रथम पहिली शर्यत आपली झाली. हां मैदानातली पहिली शर्यत आपली झाली. आज कसं होतं नियोजन काय? नियोजन त्यांनी शर्यत जमली होती, त्यांना पण बैल दिलता. गुरु आता आदत आहे का दुसरा? आता दुसरा झाला. दुसऱ्यातली आता चालूची 7-8 फायनल झाली. त्याच्या अगोदरची आदतचे ते 11 ते 12 फायनल आहे. 1-2 नंबरची 7-8 फायनल आहे. बाकी खालची. धन्यवाद तुम्हाला. शिकारांचा निशाण पण आला आहे. बघूया निशाणचे मालक आहेत आपले इथं. नमस्कार दादा. नमस्कार. आज कसं होतं काय नियोजन? आज पप्पूने गेलं. पप्पूच्या नियोजनाचा बादशाह आमचा पप्पू शेठ. त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त बिंजोड धरली होती. आणि त्या म्हणजे तसं बघायला गेलं तर ओपनचीच गाडी होती ती, पण ह्याने पकडली होती आज. बड्डे निमित्त आज दादा मागा केला. चालेल. शुभेच्छा आहे तुमच्या निशाण. धन्यवाद. आपल्या खटाव तालुक्याचं एक पिवळं वादळ
आणि आदत वयातील खटाव तालुक्यातील पहिला हिंद केसरी असा कडगुणकरांचं पिवळं वादळ चिके आलेला आहे आणि चिक्याचे मालक आहेत या ठिकाणी. दादा आज चिक्याचं नियोजन कसं आहे? शिक्या ज्वेलर संघ आहे आज. आता दुसरी गाडी कुठली आहे हे मलाच माहीत नाही. होय का? हो. ठीक आहे, तुमच्या आपल्या चिक्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.